नमस्कार नमस्कार सर्व मित्रांना माझा नमस्कार। मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की सीईटीचे आपण फॉर्म भरलेले आहेत, त्याचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत। पीसीबी पीसीएम असं ग्रुपिंग आहे आणि त्याच्या परीक्षा देखील चालू झालेल्या आहेत। याच्या परीक्षेला जाताना काय काय तयारी आपण केली पाहिजे ते आपण इथे बघणार आहोत। सर्वप्रथम तर आपल्याला रिपोर्टिंग टाईमच्या पहिले जो आपल्या ॲडमिट कार्डवर आपल्याला रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाईमच्या आधीच आपल्याला आपल्या केंद्रावर पोहोचायचं आहे, कारण की रिपोर्टिंग टाईमच्या नंतर गेल्यानंतर त्याचं गेट क्लोज होऊन जात असतं आणि त्यानंतर आपल्याला एंट्री मिळत नसते। त्यामुळे आपण रिपोर्टिंग टाईमच्या तिथे हजर असणे आवश्यक असते। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आपलं जे ॲडमिट कार्ड आहे त्याची कलर प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो, आणि त्याच्या 2 कॉपीज आपल्याकडे असणे आवश्यक आहे। चुकून माकून एखादी कॉपी जर आपली खराब झाली तर आपल्याकडे दुसरी कॉपी असणे आवश्यक आहे। जर तिथे चेक केली किंवा जमा करून घेतली तर ती कॉपी आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे आपलं ID कार्ड जे आहे, या ठिकाणी आपण आपलं ओळखपत्र कोणतं न्यायचं आहे, तर आपल्याकडे कॉलेजचं ID कार्ड वगैरे जरी असलं तरी काही हरकत नाही, परंतु एक गव्हर्नमेंट ID कार्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे आणि पासपोर्ट आहे। या चारीपैकी कोणतं तरी एक ओळखपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। आपण ओरिजिनल आधार कार्ड पॅन कार्ड जरी आपल्यासोबत ठेवलेलं असलं तरी देखील या ओळखपत्राची एक झेरॉक्स कॉपी आपल्यासोबत असणे आवश्यक आहे, जेणेकरून ती जर तिथे जमा करून घेतली तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्यानंतर आपण जे ॲडमिट कार्ड काढलेलं आहे त्याच्यावर आपल्याला जो आपण फॉर्ममध्ये फोटो लावलेला आहे त्याच्या खाली आपल्याला एक जागा दिली गेलेली आहे आणि त्या जागेमध्ये आपल्याला आपला पासपोर्ट साईजचा फोटो इथे ॲडमिट कार्डवर लावायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण काय करा की आपले 3 ते 4 फोटोग्राफ आपल्यासोबत आपल्या पाऊचमध्ये आपल्या बॅगमध्ये असू द्या, जेणेकरून जर तिथे मागितले गेले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची तिथे अडचण येणार नाही। फिमेल कॅन्डिडेट असली आणि परीक्षेला जाणार आहे तर आपल्याला सिंपल ड्रेस घालायचा आहे। कुठल्याही प्रकारचे आपल्याला ऑर्नामेंट्स वगैरे किंवा कानातले गळ्यातले ह्या वस्तू तिथे चालत नसतात, त्यामुळे आपण त्या कुठल्याही प्रकारे घालू नये। जर मेल कॅन्डिडेट असेल तर सिंपल ड्रेस घाला। आपलं कुठलेही वॉलेट, आपले वॉचेस, कुठलेही रिंग कानामध्ये आपल्या ह्या आपण ठेवू नका। त्यानंतर 6 पॉकेट वगैरे जीन्स आपल्याला चालणार नाही आहे, त्यामुळे एक साधी आपली पॅन्ट घाला, आपली चप्पल घाला आणि आपल्या एक्झामला जा। त्यानंतर जर आपल्याला सोबत ठेवायचंच असेल तर आपल्याला आता उन्हाळा असल्यामुळे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल इथे घेऊन जाऊ शकता तुम्ही। त्यानंतर ट्रान्सपरंट पाऊच घेऊन जाऊ शकता आणि आपल्याला कुठलीही बॅग वगैरे मध्ये घेऊन जाण्याची इथे परमिशन नसते। त्यामुळे आपल्या जर सोबत कोणी असेल तर हे सगळं नेलेलं आपलं जे साहित्य आहे ते आपल्या सोबतच्या माणसाकडे आपल्याला देऊन टाकायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन आपल्यासोबत असणे आवश्यक आहे। मित्रांनो, जेव्हा आपण पेपरला जाता त्यावेळेस वेगवेगळे पेपर पॅटर्न असतात, त्यामुळे कोणाचाही बघून लिहिण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये चूक होईल। ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जरूर पाळायच्या आहे। त्यामुळे आपल्याला MSc CETची परीक्षा देताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो। आपले जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशी माहिती मिळत राहील। धन्यवाद मित्रांनो।